सो हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव वृषाली उन्हाळे. नवीन कोरा अशा आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ, नवीन प्लेसची इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. आणि ह्यावेळेस मी शेअर करणार आहे आदियोगी म्हणजेच ईशा फाउंडेशन ची तुम्ही टूर कशी करू शकतात. 1 डे किंवा 2 डे तुमचा ज्या अकॉर्डिंग तुमचा जसा टाईम आहे. तुम्ही एकदम शॉर्ट ट्रिप करायची असेल तर तुम्ही आदियोगी प्रेफर करू शकतात. अगेन पूर्ण व्हिडिओ आपला इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. कोणत्या प्लेसेस फिरू शकतात, बेस्ट टाइम टू व्हिजिट, कसं पोहोचणार, काय पोहोचणार, ह्या सर्व डिटेल्स मी पुढे जाऊन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येत असते. सो टाइम वेस्ट न करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो आदियोगीला पोहोचणार कसं, तर आदियोगीला पोहोचण्यासाठी तुम्ही बाय ट्रेन येऊ शकतात, बाय रोड येऊ शकतात, बाय फ्लाईट येऊ शकतात. जर बाय ट्रेन येत असाल तर कोइंबतूर जंक्शन हे नियरेस्ट रेल्वे जंक्शन आहे. सो तिथून तुम्ही कॅब करून तुम्ही आदियोगी किंवा ईशा फाउंडेशन पोहोचू शकतात. त्यांचा बसेसही आहेत. त्याचबरोबर बाय रोड येत असाल तर कोइंबतूर ही नियरेस्ट सिटी आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्या सिटीची, त्यामुळे तुम्हाला येण्यासाठी बाय रोड येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्ही बाय फ्लाईट येणार असाल तर कोइंबतूर इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सर्वात जवळचं नियरेस्ट एअरपोर्ट आहे. सो अराउंड 40 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे ईशा फाउंडेशन ते कोइंबतूरचा. सो तुम्हाला इझिली कॅब, अदरवाईज टॅक्सी, बसेस ह्या तुम्हाला इझिली भेटून जातील. सो कनेक्टिव्हिटीचा काहीच इश्यू येणार नाही. ओके, तर नेक्स्ट आहे बेस्ट टाइम टू व्हिजिट. सो तुम्ही ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान तुम्ही ईशा फाउंडेशन और आदियोगी तुम्ही व्हिजिट करू शकतात. आणि बेस्ट उत्सव हा महाशिवरात्रीच्या टायमिंगला मोठा फेस्टिवल सेलिब्रेशन असतं, त्यामुळे तुम्ही त्या टायमिंगलाही व्हिजिट केलं तरीही चालेल. व्हॉट टू ईटमध्ये आदियोगीला गेल्यावर तिथे स्पेसिफिक हे जे फाउंडेशनचं जेवण असतं हे सात्विक जेवण आहे. सो तुम्हाला बाकीही बाहेर जाऊन रेस्टॉरंट्स भेटतील की तिथे तुम्हाला साऊथ इंडियन फूड सर्व केलं जाईल. सो तुम्ही तिथे गेल्यावर साऊथ इंडियन और व्हेजिटेरियनच प्रेफर करा. सो आपला डे 1 असेल तर तुम्ही सकाळी लवकरच फ्लाईट घ्या किंवा ट्रेन घ्या की तुम्ही अर्ली मॉर्निंग कोइंबतूरला पोहोचण्याचं ट्राय करा. जर तुम्ही अर्ली मॉर्निंग कोइंबतूरला पोहोचत असाल तर 1 डेमध्ये पण तुमचं कोइंबतूरची ईशा फाउंडेशनची जी आदियोगीची ट्रिप आहे ते तुम्ही सक्सेसफुली करू शकतात. सो जर तुम्ही लवकर आला तर सकाळी लवकर येऊन ईशा फाउंडेशनमध्ये जे ध्यानलिंग आहे सर्वात पहिले तिथे जा. ध्यानलिंगामध्ये तुम्हाला कुंड भेटतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ध्यानलिंगममध्ये फोन्स अलाउड नाही आहेत, त्यामुळे शक्यतो कॅश कॅरी करण्याचं ट्राय करा. त्याचबरोबर बाहेर फोन सबमिट करावा लागतं, त्यात फोन अलाउड नाही आहे, ह्या गोष्टीचीही लक्षात काळजी घ्या. आणि त्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला सूर्यकुंड लागेल. सूर्यकुंड झाल्यावर तिथे सूर्यकुंड हे मेल्ससाठी आहे, स्नानासाठी आहे. सो तुम्हाला तिथे तुम्ही स्वतःचे कपडे कॅरी केले चालतील, अदरवाईज ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतात. सो ते तुम्ही यूज करू शकतात. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट गेल्यावर नंदीची मूर्ती, सो तुम्ही त्याचंही दर्शन घ्या. त्यानंतर तुम्हाला चंद्रकुंड भेटेल. जर तुमच्यासोबत फिमेल्स आहेत तर ते फिमेलसाठी कुंड बनलेलं आहे स्नानासाठी, तर फिमेल्स तिकडे जातील. त्यानंतर तिथे लिंगभैरवीचं मंदिर आहे. सो लिंगभैरवीच्या टायमिंग्सही आहेत. तुम्ही जर त्या टायमिंगपर्यंत गेला तर तुमचं दर्शन होईल, अदरवाईज तुमचं दर्शन होणार नाही. आणि ध्यानलिंगाचा टायमिंग्स आहेत सकाळी 7:30 ते रात्री 7:30 पर्यंतचे 12 तासाचे टायमिंग्स आहेत. त्यामुळं टायमिंग्स लक्षात ठेवूनच तुमची ट्रिप प्लॅन करा, येण्याचं ट्राय करा. आणि लिंगभैरवी हे टेम्पल जवळपास 1:20 ते 4:20 पर्यंत हे मंदिर बंद असतं. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या की त्याच टायमिंगच्या अकॉर्डिंग तुम्ही ध्यानलिंगमध्ये जा. लिंगभैरवी झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता ध्यानलिंगमला. ध्यानलिंगम म्हणजे स्पेसिफिक एक मोठी ह्यूज शिवलिंग आहे. सो तिथे तुम्ही पाणी वगैरे आहे ते तुम्ही पाणी चढवू शकतात. आणि स्पेसिफिक लोक तिथे मेडिटेशनसाठी जातात, त्यामुळे जितकं होईल तितकं तुम्ही शांतता पाळण्याचा प्रयत्न करा. सो तुम्ही तिथं टोकन घेऊन तुम्ही शिवलिंगावर पाणी पण अर्पण करू शकतात. त्यामुळे ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. जवळपास ह्या सर्व दर्शनाला तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल. त्यामुळे सकाळच्या मॉर्निंगच्या पिरियडमध्ये हे करण्याचं ट्राय करा, कारण की जर हे मॉर्निंगच्या पिरियडमध्ये झालं तर तुम्ही त्यानंतर जे मोठ्या आदियोगीची जी मूर्ती आहे तुम्ही त्याला व्हिजिट करू शकता, तिथे फोटोज क्लिक करू शकतात. त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस असेल तो ऑक्युपाईड असेल. आणि जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर मग तुम्ही स्टेच्या अकॉर्डिंग सुद्धा चालू शकतात.
सो आदियोगीमध्ये मोबाईल्स अलाउड आहे. तुम्ही जे स्टॅच्यू बघता तिथे फोटोज बघितले तिथे मोबाईल ऑफकोर्स अलाउड आहे. आणि सेकंड पॉईंट असा की ती मूर्ती आदियोगीची मूर्ती ही 112 फूट उंच आहे. त्याचबरोबर 500 टन स्टील यूज केलेलं आहे. आणि जे ईशा फाउंडेशनचे जे सद्गुरू आहेत वासुदेवी त्यांनी ही स्वतः डिझाईन केलेली स्टॅच्यू आहे. आदियोगीच्या मूर्तीला थर्ड लार्जेस्ट स्टॅच्यू ही म्हटलं जातं. आदियोगीचं पूर्ण परिसर फाउंडेशन खूप मोठं असल्यामुळे तुम्ही फोटोज क्लिक करू शकतात, पूर्ण ती जागा एक्सप्लोअर करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जर ट्रिप एंड करायची असेल, तुमची फ्लाईट असेल नेक्स्ट, तर तुम्ही ती ट्रिप एंड करू शकतात. अदरवाईज लास्टच्या ईशा फाउंडेशनच्या बस आहेत ते अराउंड लास्ट बस ही 9 PM ला आहे. सो त्या अकॉर्डिंग तुम्ही लेझर शो ही अटेंड करून जाऊ शकता. जर तुमची लेटची फ्लाईट असेल किंवा मिडनाईट फ्लाईट असेल तर तुम्ही हे नक्कीच लेझर शो बघून जा. लेझर शोचा टायमिंग आहे 7 वाजता संध्याकाळचा. सो हा अराउंड 30 मिनिटाचा लेझर शो असतो, त्यामुळे तोही तुम्ही एन्जॉय करू शकतात. आणि लास्टची जी बस आहे 9 PM ची, तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. सो तुम्हाला मेंडेटरी नाही आहे की तुम्ही तिथे स्टेच करा. जर तुम्ही फ्लाईटने येत आहे, ट्रेनने येत आहेत, तर अर्ली मॉर्निंग येण्याचं ट्राय करा. त्यामुळे 1 दिवसाच्या आत तुमचं पूर्ण ईशा फाउंडेशन फिरून होईल, मेडिटेशन होईल, टेम्पल्स व्हिजिट करणं होईल आणि तुमचं सर्व होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्ही रात्री परत तुमच्या घरी जाण्यासाठी तयार राहू शकतात. आणि जर तुम्हाला लवकर येणं पॉसिबल होणार नाही किंवा तुमच्या सिटीपासनं ट्रेन्स नाही आहेत, फ्लाईट्स नाही आहेत, सो तर तुम्ही ट्राय करा की दुपारपर्यंत येण्याचं. दुपारनंतर तुम्ही फक्त टेम्पल्स व्हिजिट करू शकतात आणि रात्रीची फक्त लेझर शो बघा. दुसऱ्या दिवशी लवकर उठून तुम्ही आदियोगीचं टेम्पल आदियोगीची मूर्ती स्टॅच्यू आहे तो व्हिजिट करा, फोटोज क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही रिटर्न येऊ शकतात. ईशा फाउंडेशनमध्ये तुम्हाला स्टे बुक करायचा असेल किंवा तुम्हाला स्टे करायचा असेल तर तुम्हाला अराउंड 1 ते 2 महिना आधी तुम्हाला स्टे बुक करावा लागेल. ईशा स्टे म्हणून वेबसाईट आहे, मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जाणाऱ्या डेट्सवर तिथे रूम बुक करू शकतात. ईशा फाउंडेशनमध्ये तुम्हाला रूम्स अराउंड 900 to 3000च्या आतमध्ये भेटून जातील. अशी काहीशी होती आपल्या आदियोगीच्या ट्रिपची डिटेल इन्फॉर्मेशन. सो त्याचबरोबर आपण बजेट डिस्कस करून घ्या. अराउंड 1000 ते 2000च्या आतमध्येच खर्च येईल, जास्त खर्च येणार नाही. बिकॉज ऑफ जर 1 डे तुम्ही ट्रिप करत असाल तर ऑफकोर्स खर्च येणार नाही. जर तुम्ही स्टे वगैरे इन्क्लूड करता तर 500,000 रुपये ॲडिशनली तुम्ही धरून चला. जर ग्रुप असेल तर तो खर्च डिवाइड होतो. सो अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आणि ही छोटीशी इन्फॉर्मेशन मला वाटते तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटलेला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत, माझं काम आवडते, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला ईशा फाउंडेशन कोणासोबत व्हिजिट करायचं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ त्याला शेअर नक्की करा. सो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे, कोणत्या प्लेसचा हवा आहे हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन नक्कीच कलेक्ट करेल आणि तुम्हाला नक्कीच सांगेन. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, शेअर करा आणि बस. या व्हिडिओला तुमचं कमेंट सेक्शन हे तुमच्यासाठीच ओपन आहे. काय अडचण आली तर प्लीज मला कमेंट करा. दॅट्स इट. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि बाय.